सो टॉपिक आहे आपलं ग्रॅव्हिटेशन आणि आज आपल्याला त्यावरचे प्रॉब्लेम्स बघायचे. सो प्रॉब्लेम बघण्याच्या आधी आपल्याला फॉर्म्युला माहीत असणं फार गरजेचं आहे, तर तुम्हाला प्रॉब्लेम इझिली काय होईल, सॉल्व्ह होईल. बरीच मुलं जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते ऑप्शनला टाकतात, कारण का ते एकदम इझी आहे, तेवढे काही डिफिकल्ट नाही. फक्त तुम्हाला काही लिमिटेड फॉर्म्युलेज माहिती पाहिजेत आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन्स आलं पाहिजे. सो बघा काय काय फॉर्म्युला त्या चॅप्टरमध्ये काय काय पाहिला. मग पहिला फॉर्म्युला आपण बघितला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. तो कोणता फॉर्म्युला होता? कॅपिटल एफ इज इक्वल्स टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन डी स्क्वेअर. सो इथे आपण लिहू शकतो M1 M2. ठीक आहे, M1 M2. M1 म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्ट आणि M2 म्हणजे सेकंड ऑब्जेक्ट. तर दोन्ही ऑब्जेक्टमध्ये डिस्टन्स हे किती आपलं डी. म्हणजे समजा आपण एक ऑब्जेक्ट घेतला, तर मास किती आहे? पहिला ऑब्जेक्टचा M1 मास आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे तर मास M2 आहे. दोघांचं सेंटर टू द सेंटर डिस्टन्स हे किती आपण मानलं, तर आपण डी मानलं. तर जी इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि एफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यानंतर केपलरचे 3 लॉ होते, त्याच्यामधला थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये फॉर्म्युला आहे की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल आर क्यूब. याला कसं पुढे लिहू शकतो? टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के इंटू काय लिहिणार आपण, आर क्यूब. काय केलं? रिमूव्ह द प्रपोर्शनल साईन. प्रपोर्शनल साईनला आपण रिमूव्ह केलं तर त्या ठिकाणी काही कॉन्स्टंट तुम्हाला ऍड होताना बघायला मिळेल. त्याच्यानंतर एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाहिला आपण. ओके, आता याच्यानंतर थर्ड फॉर्म्युला कोणता आहे मला सांगा. तो थर्ड फॉर्म्युला वेट इज इक्वल्स टू काय, एम इंटू जी असतो. नेक्स्ट आपण कायनेमॅटिक इक्वेशन बघितले. काय होतं? पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन होतं व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी. त्याच्यानंतर दुसरं होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. त्याच्यानंतर तिसरं होतं एस इज इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तर याच्यामध्ये व्ही काय फायनल व्हेलॉसिटी, यू काय इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ऍक्सेलरेशन आणि टी म्हणजे काय, टाइम. व्ही यू ए आणि एस. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं. ठीक आहे. आता याच्यानंतर हे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, टी म्हणजे टाइम आहे. त्याच्यानंतर ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन आणि इथे काही टी म्हणजे टाइम. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे, ए ला आपण काय म्हणणार आहोत, ए ला आपल्याला काय म्हणायचंय, जी म्हणायचंय. हे आपण पुढे पाहूया. याच्यानंतर इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय की अंडर रूट ऑफ 2gr किंवा लिहू शकतो आपण 2gm अपॉन आर. असा हा आपला काय फॉर्म्युलेज आहे. तर मला असं वाटतं की सगळे फॉर्म्युलेज आपण इथे रिवाइज केलेले आहेत. सो आपण पटकन काय करूया, टॉपिकला आपण स्टार्ट करूया. सो आपण पाहू शकतो की आपल्याला काय दिलेलं एक्झाम्पल मध्ये, त्याने काय विचारलंय, ते सांगतात की अन ऑब्जेक्ट टेक्स द 5 सेकंड्स. ओके, मग सेकंड मध्ये काय असतो, सेकंड मध्ये ना मुलांना लक्षात ठेवायचं की सेकंड मध्ये टाइम असतो. मग तुम्हाला 5 सेकंड टाइम दिलेला आहे टू रीच द ग्राउंड. म्हणजे एखादा काय घेतला, एक ऑब्जेक्ट घेतला. टू बी कन्सिडर की आपल्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टला काय केलं आपण, या ऑब्जेक्टला सोडलं, तो काय होईल, खाली जाईल, ग्राउंड वरती जाईल. खाली ग्राउंड आहे. किती टाइम लागला त्याला वरून खाली जाण्यासाठी, तर त्याला लागले 5 सेकंड्स. ओके, त्याच्यानंतर काय होईल बघा, टू ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ द 5 मीटर. मग याची हाईट किती होती, सो हाईट इज इक्वल्स टू एच इज इक्वल्स टू किती हाईट होती, 5 मीटर. सो हाईट इज 5 मीटर. ओके, याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द जी. तुम्हाला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचे. मग आता पहिल्यांदा आपण काय लिहिणार, आपण क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा आपण गिव्हन लिहूया काय काय लिहिणार आहे. सो पहिल्यांदा फर्स्ट तुम्हाला टाइम दिलेला आहे. सो टाइमला काय म्हणतो आपण, टी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 5 सेकंड्स दिलेले आहे. याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, हाईट दिलेली आहे. सो हाईट किती दिलेली आहे मला सांगा, हाईट म्हणजे एसला हाईट मानतो आपण. ठीक आहे, आणि हाईट किती दिलेली आहे, 5 सेकंड्स एवढी दिलेली आहे. याच्यानंतर काय, टू फाइंड काय फाइंड करायचे याच्यामध्ये, टू फाइंड काय करायचं मला सांगा. सो टू फाइंड काय करायचं आपल्याला, ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू इथे लिहू शकतो आपण. ऍक्सेलरेशन ड्यू टू काय विचारले आपल्याला, ग्रॅव्हिटी. त्यालाच काय म्हणतो आपण, स्मॉल जी, हे विचारलेलं आहे. त्याच्यानंतर गिव्हन टू फाइंड, त्याच्यानंतर काय येईल रे, नेक्स्ट स्टेप इज फॉर्म्युला. त्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज होणार मला सांगा. तर आता एखादा ऑब्जेक्ट वरून खाली सोडतोय म्हणजे कायनेमॅटिक इक्वेशन्स यूज होणार. समजलं तुम्हाला, जर कुठलाही खालून वरून ऑब्जेक्ट आपण सोडत असो तर त्या ठिकाणी कुठला येईल, कायनेमॅटिक इक्वेशन यूज करायचे. बघा याच्यामध्ये हाईट दिलेली आहे, हाईटसाठी काय दिलेली आपलं, कायनेमॅटिक इक्वेशन्स यूज करू शकतो. मग आता एखादं हे काय, याच्या कायनेमॅटिक इक्वेशन मध्ये मी तुम्हाला 2 मोशन शिकवलं होते, अपवर्ड मोशन आणि काय शिकवलं होतं, डाऊनवर्ड मोशन. डाऊनवर्ड मोशन हे डाऊनवर्ड मोशन होते. सो डाऊनवर्ड मोशन मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी ही किती असते, 0. तर तुम्ही अजून लिहू शकता की यू ची व्हॅल्यू ही किती लिहू शकता तुम्ही, 0. का, एखादा ऑब्जेक्ट स्टार्टिंगला वरून सोडतोय तर स्टार्टिंग व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0 असणार आहे. ओके, सो बघा मग याच्यामध्ये कुठलं कायनेमॅटिक इक्वेशन यूज होणार, काही तर एस दिलेलं आहे आणि टी दिलेलं आहे आणि जी काढायचं, मग कुठला यूज होणार, इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार. मग आपल्याला हा कायनेमॅटिक इक्वेशन आपल्याला यूज करावा लागेल, तो म्हणजे थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. बोला कोणता आहे, सिंपल फॉर्म्युला आहे, यू इज इक्वल्स टू एस इज इक्वल्स टू यूटी प्लस काय येईल रे, हाफ एटी स्क्वेअर. हा कायनेमॅटिक इक्वेशन यूज होणार. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण ए ला का म्हणायचं, ऍक्सेलरेशनलाच आपण म्हणतो ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी, म्हणून ए ला का म्हणायचं, सो आपण जी म्हणायचं. इथे लिहितो ए इज इक्वल्स टू काय लिहायचं, जी. डाऊनवर्ड मोशन मध्ये ए हा प्लस ऑफ जी असतो आणि अपवर्ड मोशन मध्ये ए इज इक्वल्स टू मायनस जी असतो. का,
तर का एखादा ऑब्जेक्ट वरून खाली येत असेल तर काय होईल, याची डायरेक्शन काय टुवर्ड्स द अर्थ आहे, म्हणून ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी काय असते, पॉझिटिव्ह असते. ओके चलो, मग आता आपण पुढे जाऊयात. आता कॅल्क्युलेशन पार्ट्समध्ये बघा, एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन पार्ट आहे. काय काय म्हणणार याच्यामध्ये, सो एस इज इक्वल्स टू यू ची व्हॅल्यू 0, 0 इंटू टी किती होईल 0, 0ने कुठल्या पण नंबरला मल्टिप्लाय केल्यावर आन्सर इज 0 प्लस ओके 1/2. जी ची व्हॅल्यू किती आहे तर तीच काढायचं आहे, आणि टी ची व्हॅल्यू किती आहे, सो टी ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, किती टी ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा, सो टी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 5 सेकंड दिलेली आहे, 5चा काय येईल रे स्क्वेअर. एस ची व्हॅल्यू पण दिलेली आहे आपल्याला, किती दिलेली आहे एस ची व्हॅल्यू मला सांगा, एस ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5 दिलेली आहे आपल्याला. सो बघा मग काय काय होणार मला सांगा, काय येणार, देअरफॉर पुढे काय होणार 5 इज इक्वल्स टू 0 प्लस 0 ने कुठल्या पण नंबरला ऍड केलं तर उत्तर तेच मिळतं. इथे येईल काय 9 इंटू 1 इज 9 मल्टिप्लाय 5चा स्क्वेअर किती होईल 25 डिवाइडेड बाय किती मिळेल आपल्याला 2. ओके सो याच्यानंतर 9 नाही सॉरी, हा किती आपला जी आहे, सो बोला हा जी आहे, लक्षात ठेवायचं. सो आता काय करायचं की आपण काय करू शकतो की आता इथे 5 आहे, 5 5 आहे किती होणार, 5 5 25 आहे ना, 5 आहे इथे 25 ह्या बाजूला, मग 5 5 25. किंवा दुसरी तुम्ही एक ऑप्शन निवडू शकता, कसं बरं बघा, इथे काय येईल, इथे येणार 5 इज इक्वल्स टू काय येईल 1 इंटू जी इज जी मल्टिप्लाय बाय 5चा स्क्वेअर किती 25 डिवाइड बाय किती मिळालं 2. बघा इथे मी काय करतोय, तर मला जी ची व्हॅल्यू काढायची, म्हणून जीला तिथेच ठेवायचं, बाकी सगळ्यांना शिफ्ट करायचं. जो टर्म मल्टिप्लायला तो डिवाइडला जाईल, डिवाइड येतो कुठे जाईल मल्टिप्लायला, हा टर्म कुठे आहे तर हा डिवाइडला तो जाईल मल्टिप्लायला, हा मल्टिप्लायला कुठे जाईल तो डिवाइडला. मग काय येईल रे, सो तुम्हाला बघायला मिळेल 5 मल्टिप्लाय बाय किती होईल 2 डिवाइडेड बाय किती होणार 25. ओके कळतंय तुम्हाला. याच्यानंतर इज इक्वल्स टू काय राहणार, इथे फक्त जी राहणार. बोला काय येणार आहे मला सांगा, काय येणार 5 5 जा किती मिळणार 25. सो इथे तुम्हाला किती बघायला मिळेल, लेफ्ट साइड राईट साइड लिहितो, राईट साइड लेफ्ट साइड लिहा, जी इज इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय किती येणार 5. मग आता आन्सर काढा किती होईल, तर तुम्ही जर आपण जर याचा आन्सर काढायला गेलो तर बघा सिम्पल आहे, सिम्पल काय करायचं डिवायडेशन करायचं, हा 5 आहे आणि इथे किती आहे 2 आहे बघा. आता जाईल का, मग नाही जाणार, मग डेसिमल पॉईंट घ्या, 0 घ्या डेसिमल पॉईंट घ्या, म्हणजे किती होईल 20, कितीने जाईल 4 ने. ओके 5 4 जा 20 0 0. सो आन्सर किती मिळालं, जी ची व्हॅल्यू मिळाली 0.4. ऍक्सेलरेशनचं युनिट किती असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो तुम्हाला आन्सर किती मिळालं, सो आपल्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज किती मिळाली आपल्याला, आपल्याला मिळाली व्हॅल्यू ऑफ जी ऑफ द प्लॅनेट इज किती मिळाली 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे लिहू शकता आन्सर मध्ये, आपण लिहिलं तर चांगलं असतं. काय लिहायचं, ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ विचारले, म्हणजे काय द व्हॅल्यू ऑफ कोणाची व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट इज किती मिळाली आपल्याला, किती व्हॅल्यू मिळालेली आहे 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, हे तुमचं काय होतं आन्सर होतं. सो आपल्याला बघायचं प्रॉब्लेम नंबर डी, आणि प्रॉब्लेम नंबर डी साठी आपण फ्री फॉलचे एक्झाम्पल्स घेतो आधी. तर आपण फ्री फॉल मध्ये ना कोणकोणते फॉर्म्युले होते ते आपण पहिल्यांदा पाहूयात. कोणकोणता होता, सो व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी हा एक होता. त्याच्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होता यू स्क्वेअर प्लस 2s, आणि थर्ड वन कोणता होता एस इज इक्वल्स टू यू टी प्लस काय होता हाफ एटी स्क्वेअर. सो हे फॉर्म्युले फार महत्वाचे आहेत. जेव्हा जेव्हा काय होईल मोशन होईल अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, त्यावेळेस हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं आहे. कोणासाठी यूज करायचे, जेव्हा अपवर्ड आणि काय होईल डाऊनवर्ड, म्हणजे एखादी वस्तू आपण वर फेकू किंवा काय येईल ती खाली येईल, त्यावेळी व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट ओके हे सगळे काढण्यासाठी आपण यूज करतो. बघा काय एक्झाम्पल दिलेलं ना, पहिल्यांदा एक्झाम्पल काय ते आपण समजून घेऊया. सांगितलं आहे ना ऑब्जेक्ट थ्रो व्हर्टिकली अपवर्ड्स. ओके एक ऑब्जेक्टला काय केलं आपण व्हर्टिकली थ्रो केलं, थ्रो केल्यानंतर काय होईल रिचेज द हाईट ऑफ द किती हाईट वरती जाईल तो 500 मीटर एवढं जाईल. व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे पहिल्यांदा गिवन मध्ये काय काय दिलेले आहे ते पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहूया. गिवन मध्ये काय सांगितलं आपल्याला, एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टला व्हर्टिकली आपण थ्रो केला. थ्रो केल्यानंतर किती हाईट वरती गेला तो, हा ऑब्जेक्ट गेला 500 मीटर वरती गेला, की त्याची काय झाली, सो ही तुमची हाईट झाली. तर इथे लिहू शकतो आपण एच इज इक्वल्स टू किती लिहू शकतो 500 मीटर. याच्यानंतर व्हॉट इज द इनिशियल व्हेलॉसिटी, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल, टू फाइंड मध्ये आपल्याला काय काढायचं इनिशियल व्हेलॉसिटीला काय म्हणतो आपण, सो इनिशियल व्हेलॉसिटी सॉरी आपल्याला काय फाइंड मध्ये आपण काय लिहितो आपण इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे आपली, सो आपली या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी ही किती असणार यू इज अ इनिशियल व्हेलॉसिटी, हा तुम्हाला काढायचा आहे. याच्यानंतर पुढे काय होणार, पुढे काय विचारलंय हाऊ लॉंग द ऑब्जेक्ट टेक्स द कम बॅक टू द अर्थ,
म्हणजे हा समजा ऑब्जेक्ट आपण इथून थ्रो केल्यानंतर तो वर जाणार. ओके, वर गेल्यानंतर तो पुन्हा काय होणार, खाली येणार. मग त्यासाठी लागणारा काय विचारलं तुम्हाला, टाइम विचारलंय. सो नेक्स्ट याच्यामध्ये हे पहिलं झालं. आणि सेकंड याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय टोटल टाइम. का विचारलाय, टोटल टाइम म्हणजे हा ऑब्जेक्ट वर जाण्यासाठी आणि परत वरून कुठे येईल, तो खाली येईल. मग त्यासाठी तुम्हाला किती टाइम लागेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. टोटल टाइम हे विचारलेलं आहे. सो टोटल टाइमला आपण म्हणू शकतो टी. ओके, सो कळालं तुम्हाला मी काय म्हणतोय. सो आपल्याला दोन गोष्टी काढायच्या आहेत. एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला आपण काय केलं, असं व्हर्टिकली थ्रो केलं. हा ऑब्जेक्ट कुठे जाणार, वर जाणार. किती लांब जाणार, 500 मीटरवरती जाणार. 500 मीटरवरून काय येईल, तो ऑब्जेक्ट पुन्हा खाली येईल. मग तो वरून खालून वर जाईल आणि परत कुठे येईल, खाली येईल. त्यासाठी तुम्हाला किती टाइम लागेल हे त्यांनी विचारलेलं आहे. ओके, समजतं तुम्हाला. याच्यामध्ये ॲझ्युम करायचं. काय ॲझ्युम करायचं, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. जी ची व्हॅल्यू किती आहे, जी इज इक्वल्स टू काय, किती विचारलं आपल्याला, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे झालं गिवन. याच्यानंतर हा झाला टू फाइंड. याच्यानंतर काय येईल, नेक्स्ट पार्ट इज फॉर्म्युला. मला सांगा कोणता फॉर्म्युला यूज होणार पहिल्यांदा. मग तुम्हाला माहित असेल की समजा जर आपण बघायला गेलो तर ऑब्जेक्ट व्हर्टिकली थ्रो केलेलं आहे. व्हर्टिकली थ्रो केल्यानंतर आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, सो तुम्हाला इनिशियल व्हॅल्यूसाठी काढायचे. आणि तुम्हाला जी ची व्हॅल्यू दिलेली आहे, एला आपण जी म्हणतो. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला हाईट पण दिलेली आहे. हाईटला आपण काय म्हणतो, एस. मग आता एस दिलेला आहे आणि तुम्हाला जी पण दिलेलं आहे आणि तुम्हाला काय काढायचं आहे, तर तुम्हाला यू काढायचं आहे. मग ते कसं काढू शकतो, तर आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. मग बघा फॉर्म्युला कसा होणार मी सांगतो तुम्हाला पुढे. सो फॉर्म्युला होणार व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळालं, यू स्क्वेअर प्लस 2as. मग पहिला मला का नाही फॉर्म्युला केला, कारण का पहिल्यामध्ये आपल्याला काय नाही दिलेलं, आपल्याला फायनल व्हेलोसिटी दिलेली आहे का, नाही दिलेली. मग आता आपल्याला काय काढायचं, आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे टी तर आपण काढलेलाच नाहीये. मग हा सेकंड फॉर्म्युला काय यूज करायचा, कारण का याच्यामध्ये ए ची पण व्हॅल्यू आहे आणि कोणाची एस ची पण आहे. आणि फायनल व्हेलोसिटी ही किती असते, 0. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड मोशन करत असतो, इथे लिहू शकतो आपण फॉर अपवर्ड मोशन. अपवर्ड मोशनसाठी काय घेतो, जेव्हा एखादी गोष्ट अपवर्ड मोशन करते तर फायनल व्हेलोसिटी किती असते, 0. का बरं 0 असते, हा जर ऑब्जेक्ट मी वरती थ्रो केला, इनिशियल व्हेलोसिटी काहीतरी असेल त्याची, वर गेल्यानंतर ऑब्जेक्ट काय होणार, स्टॉप होणार आणि तो परत खाली येणार. त्याच्यामुळे त्याची फायनल व्हेलोसिटी किती असते, 0. मग आता व्ही ची व्हॅल्यू ही किती असणार आहे, 0 असणार आहे. याच्यानंतर मग आता पुढे अजून काय सांगितलं, आपल्याला ए ची व्हॅल्यू ही किती घ्यायची, ए इज इक्वल्स टू काय घेतो आपण, मायनस ऑफ जी. का मायनस ऑफ जी की, कारण का ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खाली आहे आणि आपले ऑब्जेक्ट कुठे झालेलं आहे, व्हर्टिकली अपवर्ड झालेलं आहे. म्हणून व्हर्टिकली अपवर्ड मोशनसाठी ए ची व्हॅल्यू किती असते, मायनस ऑफ जी असते. लक्षात ठेवा, शिकवलेले आहे तुम्हाला. बोला मग आता काय होणार, मग आता आपण काय करूया, सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करूया ह्या फॉर्म्युलामध्ये, फर्स्ट फॉर्म्युलामध्ये. बोला बाय युजिंग फर्स्ट फॉर्म्युला काय आपला, फर्स्ट फॉर्म्युला कोणता आपला तो यूज करणार. फॉर्म्युला नंबर 1 काय, व्ही स्क्वेअर. फॉर्म्युला आपला व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस किती मिळाला, 2a आणि काय मिळाला, एस. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 इज इक्वल्स टू यू स्क्वेअरची व्हॅल्यू काढायचे प्लस 2 ए ची व्हॅल्यू, ए इज इक्वल्स टू किती आहे, मायनस ऑफ जी. आणि एस ची व्हॅल्यू किती आहे, एस किती दिलेली आहे आपल्याला बघा, एस म्हणजे हाईट. सो एस म्हणजे हाईट, किती हाईट दिलेली आहे आपल्याला, एस म्हणजे हाईट, किती हाईट दिलेली आहे आपल्याला, हाईट इज 500. बघा करा मल्टिप्लिकेशन. सो 0 तर 0 यू स्क्वेअर प्लस मायनस गेटिंग का होईल रे, मायनस 2 इंटू 5 किती होईल, 2 इंटू 5 5 इंटू 2 किती होतील, 10 ना, डायरेक्ट करू शकतो. करा बरं, 2 इंटू किती होईल तुमचं, 500 किती होईल, 100. अरे 0 किती, 0 3 0 येतील. मल्टिप्लाय बाय किती येईल, मल्टिप्लाय बाय किती येईल, जी. हा मायनस आहे, त्या बाजूला गेल्यावर काय प्लस. सो इथे तुम्हाला काय मिळेल, 1000 मल्टिप्लाय बाय किती मिळेल तुम्हाला, जी इज इक्वल्स टू काय मिळेल, यू स्क्वेअर. सो आपल्याला जी ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे, ती आपण पुट करू शकतो. सो बोला इथेच आपण वाटलं असं पुट करूया. सो 0 इज इक्वल्स टू इथे किती भेटेल आपल्याला, यू स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1000 मल्टिप्लाय बाय जी ची व्हॅल्यू किती आहे. सो जी ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 10. ओके, सो 10 ने मल्टिप्लाय केल्यावर किती मिळेल, सो आपण त्याला इकडे आणूयात. मायनसचा या बाजूला आल्यानंतर काय होईल, प्लस 1000 होता, अजून 10 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, अजून एक 0 इज इक्वल्स टू काय मिळाल आपल्याला, यू स्क्वेअर. मग आपल्याला यू पाहिजे ना, यू इज इनिशियल व्हेलोसिटी. यू कसा मिळाला आपल्याला, टेकिंग स्टूड ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट अप्लाय करायचं. मग स्क्वेअर रूट अप्लाय काय होईल, 10,000 चा स्क्वेअर रूट किती येईल, 100 येतो. मग यू इज इक्वल्स टू किती मिळालं तुम्हाला, 100 मीटर पर सेकंड. कारण का स्पीड किंवा व्हेलोसिटी ही कशामध्ये असते, ही असते मीटर पर सेकंड मध्ये. सो आपल्याला पहिलं आन्सर मिळालं. आता काय विचारलंय, दुसऱ्या आन्सर मध्ये काय विचारलंय आपल्याला बघा. सो दुसऱ्या आन्सर मध्ये टोटल टाइम किती लागला, म्हणजे एखादी वस्तू वर गेली, वरून पुन्हा कुठे आली, खाली. आता आपण अपवर्ड मोशन पाहिलं, आता आपण काय बघूया, डाऊनवर्ड मोशन बघूया. इथे लिहितो मी फॉर लिहिणार डाऊनवर्ड मोशन. बोला डाऊनवर्ड मोशन मध्ये काय येणार, डाऊनवर्ड मोशन मध्ये काय येणार. आता एखादा ऑब्जेक्ट काय येतोय, वरून कुठे येते, खाली येतोय. ठीक आहे, वरून खाली येत असेल तर इनिशियल व्हेलोसिटी किती असते, 0.
आता आपण हा पार्ट बघतो ना, एखादा ऑब्जेक्ट वरून खाली येतो म्हणजे ही व्हेलॉसिटी 0 म्हणजे ती इनिशियल होईल. इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल 0 आणि a ची व्हॅल्यू प्लस ऑफ किती असेल पोरांनो g. ऍक्सेलरेशन प्लस ऑफ g असतो डाऊनवर्ड मोशनसाठी. अपवर्ड मोशनसाठी किती असतो मायनस असतो. चलो मग आता आपल्याला काय काढायचं याच्यामध्ये. सो जर आपल्याला काय करायचं असेल या डेरिव्हेशन मध्ये आपल्याला टाइम काढायचे. टाइम आपण टाइम कसं कॅल्क्युलेट करू शकतो. सो बघा मग आता तुम्हाला टाइम जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण टाइम कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा. सो आता काय करू शकतो आपण टाइम कॅल्क्युलेट कसं करू शकतो बघा, ह्या फॉर्म्युल्याने आपण करू शकतो. बोला काय होईल कसं होईल, कारण का आपल्याकडे फायनल व्ही ची व्हॅल्यू नाहीये ना इथे, इनिशियल व्हेलॉसिटी पण 0 आहे. सो आपण याच्यापेक्षा आपण हा फॉर्म्युला आपण सुटेबल आहे, डायरेक्टली आपल्याला टाइम मिळेल. चलो बोला कसं होणार. मग इथे येईल एस इज इक्वल्स टू, मग आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो थर्ड वाला, कारण का आपल्याकडे हाईट आहे ऑलरेडी. सो आपण एस इज इक्वल्स टू काय येईल युटी प्लस काय येईल रे हाफ एटी स्क्वेअर. हा यूज केला कसं यूज करणार त्याला सांगा मला. एस म्हणजे हाईट आहे इज इक्वल्स टू इथे येईल यू इंटू काय येईल रे टी प्लस प्लस 1/2 आणि काय जी टी ची व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू किती आहे सॉरी ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू प्लस ऑफ जी मल्टिप्लाय बाय काय टीचा स्क्वेअर. सो काय काय माहिती आहे तुम्हाला सांगा. इनिशियल व्हॅल्यूसाठी 0, एस ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एस ची व्हॅल्यू किती आहे 500 इज इक्वल्स टू यू ची व्हॅल्यू 0, 0 इंटू 2 किती होईल 0 प्लस इथे मिळेल हाफ, जी ची व्हॅल्यू किती आहे सो 10, टी ची व्हॅल्यू किती, टी ची व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे. बोला काय करायचं तुम्ही काय करणार सांगा बरं कसं होणार. तर आपण बघायला गेलो 500 इज इक्वल्स टू यू प्लस म्हणजे 0 प्लस नंबर म्हणजे हाच नंबर येणार. सो इथे किती येतील गाईस, इथे येतील 5. बोला कारण का 10 डिवाइड बाय 2 किती होणार 5. सो इथे मिळालं 5 मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर. सो जर आपण इथे पाहिलं इथे 5 येतील 500 आहेत म्हणजे इथे किती होतील. सो तुम्हाला इथे बघायला मिळतील 100. सो टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 100. मग 100 मग टेकिंग स्क्वेअर रूट अप्लाय करा. मग जर याच्यावरती आपण स्क्वेअर रूट अप्लाय केला तर 100 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे 10चा म्हणजे टी इज इक्वल्स टू किती मिळाला 10. टाइम हा कशामध्ये असतो सेकंडमध्ये असतो. तो टाइम हा सेकंड मिळाला म्हणजे काय किती मिळालं 10 सेकंड. पण हा टाइम कोणासाठी एखादा ऑब्जेक्टला खाली येण्यासाठी किती टाइम लागलाय तो 10 सेकंड लागले. मला सांगा वर जाण्यासाठी किती टाइम लागेल. तर सेमच टाइम, डिस्टन्स सेम आहे, टाइम पण सेम असेल. मग तुम्हाला माहिती आहे तर त्याने क्वेश्चन मध्ये काय विचारलंय हाऊ लॉंग विल बी द ऑब्जेक्ट टेक्स टू कम बॅक. म्हणजे एखादा फेकल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट वर जाणार, वरून पुढे येणार, परत खाली येणार, म्हणून त्याचा टोटल टाइम हा किती असेल. सो टोटल टाइम म्हणजे कॅपिटल टी हा कसा असणार आहे ट्वाइस ऑफ टी ना. जाण्यासाठी टाइम जेवढा टाइम जाण्यासाठी लागेल तेवढाच टाइम कशासाठी येण्यासाठी लागतो. तुम्हाला माहिती आहे एखादी वस्तूला वर जाण्यासाठी जेवढा टाइम लागतो तेवढाच खाली येण्यासाठी आपण डायलॉग मारतो. ठीक आहे. सो बोला इथे काय टी ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला कॅपिटल टी म्हणजे हा टोटल टाइम झाला 2 इंटू टी ची व्हॅल्यू किती 10, 10च्या डबल किती होणार 2 इंटू 10 किती होणार 20 सेकंड्स. सो आपण असं बोलू शकतो खाली की काय मिळालं की हाऊ लॉंग विल बी द ऑब्जेक्ट टेक द कम बॅक टू द अर्थ. किती वेळ लागला. सो ऑब्जेक्ट टेक द कम बॅक टू द अर्थ किती मिळालं इन 20 सेकंड्स. इन किच्यामध्ये आला 20 सेकंड्स. आणि याच्यानंतर अजून एक काय म्हणू शकतो आपण की काय म्हणू शकतो बघा व्हॉट इज द काय दिलं द इनिशियल व्हेलॉसिटी. द इनिशियल व्हेलॉसिटी इज किती मिळाली इनिशियल व्हेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड. दोन्ही ऑप्शन सांगितले मी तुम्हाला, दोन्ही आन्सर सांगितले. पहिलाच आन्सर काय लिहू शकतो आपण द इनिशियल व्हेलॉसिटी इज किती मिळाली इनिशियल व्हेलॉसिटी. फर्स्ट काय लिहू शकतो आपण इनिशियल काय व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट किती मिळाली इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज किती मिळाली. सो 100 मीटर पर सेकंड. आणि याच्यानंतर सेकंड मध्ये काय लिहिलं आपण बोला सेकंड मध्ये काय लिहिणार आपण. सो द ऑब्जेक्टला किती वेळ लागला. द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ इन कशामध्ये मिळाला किती इन 20 सेकंड्स. प्रॉब्लेम नंबर डी. आणि प्रॉब्लेम नंबर डी साठी आपण फ्री फॉलचे एक्झाम्पल्स घेतो आधी. तर आपण फ्री फॉल मध्ये ना कोणकोणते फॉर्म्युले होते ते आपण पहिल्यांदा पाहूयात. कोणकोणता होता. सो व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी हा एक होता. याच्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होता यू स्क्वेअर प्लस 2s. आणि थर्ड मध्ये कोणता होता एस इज इक्वल्स टू यू टी प्लस काय होता हाफ एटी स्क्वेअर. सो हे फॉर्म्युले फार महत्वाचे. जेव्हा काय होईल मोशन होईल अपवर्ड किंवा डाऊनवर्ड त्यावेळेस हे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचं आहे. कोणासाठी यूज करायचे जेव्हा अपवर्ड आणि काय होईल डाऊनवर्ड म्हणजे एखादी वस्तू आपण वर फेकू किंवा काय येईल ती खाली येईल त्यावेळी व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट ओके हे सगळे काढण्यासाठी आपण यूज करतो. बघा काय एक्झाम्पल दिलेलं ना. पहिल्यांदा एक्झाम्पल काय ते आपण समजून घेऊया. सांगितलं आहे ना ऑब्जेक्ट थ्रो व्हर्टिकली अपवर्ड्स. ओके एका ऑब्जेक्टला काय केलं आपण व्हर्टिकली थ्रो केलं.
मग थ्रो केल्यानंतर काय होईल, रिचेस द हाईट ऑफ द किती हाईट वरती जाईल तो 500 मीटर एवढं जाईल. व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलोसिटी. म्हणजे पहिल्यांदा गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहूया. गिवन मध्ये काय सांगितलं आपल्याला, एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टला व्हर्टिकली आपण थ्रो केला. थ्रो केल्यानंतर किती हाईट वरती गेला तो, हा ऑब्जेक्ट गेला 500 मीटर वरती गेला. ही त्याची काय झाली, सो ही तुमची हाईट झाली. तर इथे लिहू शकतो आपण h इज इक्वल्स टू किती लिहू शकतो 500 मीटर. याच्यानंतर व्हॉट इज द इनिशियल व्हेलोसिटी, त्याची इनिशियल व्हेलोसिटी किती असेल टू फाइंड मध्ये आपल्याला इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे काय असणार आहे आपली, सो आपली या ठिकाणी इनिशियल व्हेलोसिटी ही किती असणार, यू इज अ इनिशियल व्हेलोसिटी, हा तुम्हाला काढायचा आहे. याच्यानंतर पुढे काय होणार, पुढे काय विचारलंय, हाऊ लॉंग द ऑब्जेक्ट टेक्स द कम बॅक टू द अर्थ. म्हणजे हा समजा ऑब्जेक्ट आपण इथून थ्रो केल्यानंतर तो वर जाणार, ओके, वर गेल्यानंतर तो पुन्हा काय होणार, खाली येणार. मग त्यासाठी लागणारा काय विचारलंय तुम्हाला, टाइम विचारलंय. सो नेक्स्ट याच्यामध्ये हे पहिलं झालं आणि सेकंड याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय टोटल टाइम. का विचारलंय, टोटल टाइम म्हणजे हा ऑब्जेक्ट वर जाण्यासाठी आणि परत वरून कुठे येईल तो खाली येईल, मग त्यासाठी तुम्हाला किती टाइम लागेल हे तुम्हाला विचारलेलं आहे, टोटल टाइम हे विचारलेलं आहे. सो टोटल टाइमला आपण म्हणू शकतो टी. ओके, सो कळालं तुम्हाला मी काय म्हणतोय. सो आपल्याला दोन गोष्टी काढायच्या आहेत, एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला आपण काय केलं, असं व्हर्टिकली थ्रो केलं, हा ऑब्जेक्ट कुठे जाणार, वर जाणार, किती लांब जाणार 500 मीटर वरती जाणार. 500 मीटरवरून काय येईल तो ऑब्जेक्ट पुन्हा खाली येईल, मग तो वरून खालून वर जाईल आणि परत कुठे येईल, खाली येईल. त्यासाठी तुम्हाला किती टाइम लागेल हे त्यांनी विचारलेलं आहे. ओके, समजतं तुम्हाला. याच्यामध्ये ॲझ्युम करायचं, काय ॲझ्युम करायचं, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, जी ची व्हॅल्यू किती आहे, जी इज इक्वल्स टू काय किती विचारलं आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे झालं गिवन. याच्यानंतर हा झाला टू फाइंड. याच्यानंतर काय येईल, नेक्स्ट पार्ट इज फॉर्म्युला. मला सांगा कोणता फॉर्म्युला यूज होणार पहिल्यांदा. मग तुम्हाला माहित असेल की समजा जर आपण बघायला गेलो तर ऑब्जेक्ट व्हर्टिकली थ्रो केलेलं आहे, व्हर्टिकली थ्रो केल्यानंतर आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, सो तुम्हाला इनिशियल व्हेलोसिटी काढायची आहे आणि तुम्हाला जी ची व्हॅल्यू दिलेली आहे, एला आपण जी म्हणतो, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला हाईट पण दिलेली आहे, हाईटला आपण काय म्हणतो एस. मग आता एस दिलेला आहे आणि तुम्हाला जी पण दिलेलं आहे आणि तुम्हाला काय काढायचं आहे, तर तुम्हाला यू काढायचं आहे. मग ते कसं काढू शकतो, तर आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. मग बघा फॉर्म्युला कसा होणार मी सांगतो तुम्हाला पुढे. सो फॉर्म्युला होणार व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळालं, यू स्क्वेअर प्लस 2as. मग पहिला मला का नाही फॉर्म्युला यूज केला, कारण का पहिल्यामध्ये आपल्याला काय नाही दिलेलं, आपल्याला फायनल व्हेलोसिटी दिलेली आहे का नाही दिलेली. मग आता आपल्याला काय काढायचं, आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे टी तर आपण काढलेलाच नाहीये. मग हा सेकंड फॉर्म्युला काय यूज करायचा, कारण का याच्यामध्ये ए ची पण व्हॅल्यू आहे आणि कोणाची एस ची पण आहे आणि फायनल व्हेलोसिटी ही किती असते 0. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड मोशन करत असतो, इथे लिहू शकतो आपण फॉर अपवर्ड मोशनसाठी काय घेतो, जेव्हा एखादी गोष्ट अपवर्ड मोशन करते तर फायनल व्हेलोसिटी किती असते 0. का बरं 0 असते, हा जर ऑब्जेक्ट मी वरती थ्रो केला, इनिशियल व्हेलोसिटी काहीतरी असेल त्याची, वर गेल्यानंतर ऑब्जेक्ट काय होणार, स्टॉप होणार आणि तो परत खाली येणार, त्याच्यामुळे त्याची फायनल व्हेलोसिटी किती असते 0. मग आता व्ही ची व्हॅल्यू ही किती असणार आहे, 0 असणार आहे. याच्यानंतर मग आता पुढे अजून काय सांगितलं आपल्याला, ए ची व्हॅल्यू ही किती घ्यायची, ए इज इक्वल्स टू काय घेतो आपण मायनस ऑफ जी. का मायनस ऑफ जी की, कारण का ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी खाली आहे आणि आपले ऑब्जेक्ट कुठे झालेलं आहे, व्हर्टिकली अपवर्ड झालेलं आहे, म्हणून व्हर्टिकली अपवर्ड मोशनसाठी ए ची व्हॅल्यू किती असते, मायनस ऑफ जी असते. लक्षात ठेवा, शिकवलेले आहे मी तुम्हाला. बोला मग आता काय होणार, मग आता आपण काय करूया, सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करूया ह्या फॉर्म्युलामध्ये, फर्स्ट फॉर्म्युलामध्ये. बोला बाय युजिंग फर्स्ट फॉर्म्युला काय आपला, फर्स्ट फॉर्म्युला कोणता आपला जो यूज करणार आपण, फॉर्म्युला नंबर 1 काय येईल, व्ही स्क्वेअर. फॉर्म्युला आपला व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस किती मिळाला 2a आणि काय मिळाला एस. व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार आहे 0 इज इक्वल्स टू यू स्क्वेअरची व्हॅल्यू काढायचे प्लस 2 ए ची व्हॅल्यू ए इज इक्वल्स टू किती आहे मायनस ऑफ जी आणि एस ची व्हॅल्यू किती आहे, एस किती दिलेली आहे आपल्याला बघा, एस म्हणजे हाईट. सो एस म्हणजे हाईट, किती हाईट दिलेली आहे आपल्याला, एस म्हणजे हाईट, किती हाईट दिलेली आहे आपल्याला, हाईट इज 500. बरं करा मल्टिप्लिकेशन. सो 0 to 0 यू स्क्वेअर प्लस मायनस गेटिंग काय होईल रे, मायनस 2 इंटू 5 किती होईल, 2 इंटू 5 इंटू 2 किती होतील 10 ना, डायरेक्ट करू शकतो. करा बरं, 2 इंटू किती होईल तुमचं 500 किती होईल 100. अरे 0 किती 0 3 0 येतील. मल्टिप्लाय बाय किती येईल, मल्टिप्लाय बाय किती येईल जी. हा मायनस आहे त्या बाजूला गेल्यावर काय प्लस. सो इथे तुम्हाला काय मिळेल 1000 मल्टिप्लाय बाय किती मिळेल तुम्हाला जी इज इक्वल्स टू काय मिळेल यू स्क्वेअर. सो आपल्याला जी ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे ती आपण पुट करू शकतो. सो बोला इथेच आपण वाटलं असतं पुट करूया. सो 0 इज इक्वल्स टू इथे किती भेटेल आपल्याला यू स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1000 मल्टिप्लाय बाय जी ची व्हॅल्यू किती आहे. सो जी ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 10. ओके सो 10 ने मल्टिप्लाय केल्यावर किती मिळेल, तर आपण त्याला इकडे आणूयात मायनसचा, या बाजूला आल्यानंतर काय होईल प्लस
1000 होता, अजून 10 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, अजून एक 0 इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, यू स्क्वेअर. मग आपल्याला यू पाहिजे ना, यू इज इनिशियल व्हेलोसिटी. यू कसा मिळाला आपल्याला, टेकिंग स्टूड ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट अप्लाय करायचं. मग स्क्वेअर रूट आपल्याला काय होईल, 10,000चा स्क्वेअर रूट किती येईल, 100 येतो. मग यू इज इक्वल्स टू किती मिळालं तुम्हाला, 100 मीटर पर सेकंड. कारण का स्पीड किंवा व्हेलोसिटी ही कशामध्ये असते, ही असते मीटर पर सेकंड मध्ये. सो आपल्याला पहिलं आन्सर मिळालं. आता काय विचारलंय दुसऱ्या आन्सर मध्ये, काय विचारलंय आपल्याला बघा. सो दुसऱ्या आन्सर मध्ये टोटल टाइम किती लागला, म्हणजे एखादी वस्तू वर गेली, वरून पुन्हा कुठे आली, खाली. आता आपण अपवर्ड मोशन पाहिलं, आता आपण काय बघूया, डाऊनवर्ड मोशन बघूया. इथे लिहितो मी फॉर, काय लिहिणार, डाऊनवर्ड मोशन. बोला डाऊनवर्ड मोशन मध्ये काय येणार, डाऊनवर्ड मोशन मध्ये काय येणार. आता एखादा ऑब्जेक्ट काय येतोय, वरून कुठे येते, खाली येतोय. ठीक आहे, वरून खाली येत असेल तर इनिशियल व्हेलोसिटी किती असते, 0. आता आपण हा पार्ट बघतो ना, एखादा ऑब्जेक्ट वरून खाली येतो म्हणजे ही व्हेलोसिटी 0, म्हणजे ती इनिशियल होईल. इनिशियल व्हेलोसिटी किती असेल, 0, आणि ए ची व्हॅल्यू प्लस ऑफ किती असेल पोरांनो, जी. ऍक्सेलरेशन प्लस ऑफ जी असतो डाऊनवर्ड मोशनसाठी. अपवर्ड मोशनसाठी किती असतो, मायनस असतो. चलो, मग आता आपल्याला काय काढायचं याच्यामध्ये. सो जर आपल्याला काय करायचं असेल, या डेरिव्हेशन मध्ये आपल्याला टाइम काढायचे. टाइम आपण टाइम कसं कॅल्क्युलेट करू शकतो. सो बघा, मग आता तुम्हाला टाइम जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण टाइम कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा. सो आता काय करू शकतो आपण, टाइम कॅल्क्युलेट कसं करू शकतो बघा, ह्या फॉर्म्युल्याने आपण करू शकतो. बोला काय कसं होईल, कारण का आपल्याकडे फायनल व्ही ची व्हॅल्यू नाहीये ना इथे, इनिशियल व्हेलोसिटी पण 0 आहे. सो आपण याच्यापेक्षा आपण हा फॉर्म्युला आपण सुटेबल आहे, डायरेक्टली आपल्याला टाइम मिळेल. चलो बोला कसं होणार. मग इथे येईल एस इज इक्वल्स टू, मग आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो, थर्ड वाला, कारण का आपल्याकडे हाईट आहे ऑलरेडी. सो आपण एस इज इक्वल्स टू काय येईल, युटी प्लस काय येईल रे, हाफ एटी स्क्वेअर. हा यूज केला, कसं यूज करणार त्याला सांगा मला. एस म्हणजे हाईट आहे, इज इक्वल्स टू इथे येईल यू इंटू काय येईल रे, टी प्लस प्लस 1/2 आणि काय जी ची व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू किती आहे, सॉरी ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू प्लस ऑफ जी मल्टिप्लाय बाय काय टीचा स्क्वेअर. सो काय काय माहिती तुम्हाला सांगा, इनिशियल व्हेलोसिटी 0, एस ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एस ची व्हॅल्यू किती आहे 500 इज इक्वल्स टू यू ची व्हॅल्यू 0, 0 इंटू 2 किती होईल 0 प्लस इथे मिळेल हाफ, जी ची व्हॅल्यू किती आहे सो 10, टी ची व्हॅल्यू किती, टी ची व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे. बोला काय करायचं तुम्ही, काय करणार सांगा बरं, कसं होणार. तर आपण बघायला गेलं 500 इज इक्वल्स टू यू प्लस, म्हणजे 0 प्लस नंबर म्हणजे हाच नंबर येणार. सो इथे किती येतील गाईस, इथे येतील 5. बोला कारण का 10 डिवाइड बाय 2 किती होणार 5. सो इथे मिळालं 5 मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर. सो जर आपण इथे पाहिलं, इथे 5 येतील, 500 आहेत, म्हणजे इथे किती होतील, सो तुम्हाला इथे बघायला मिळतील 100. सो टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 100. मग 100 मग टेकिंग स्क्वेअर रूट अप्लाय करा. मग जर याच्यावरती आपण स्क्वेअर रूट अप्लाय केला तर 100 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 10चा, म्हणजे टी इज इक्वल्स टू किती मिळाला 10. टाइम हा कशामध्ये असतो, सेकंड मध्ये असतो. तो टाइम हा सेकंड मिळाला, म्हणजे काय किती मिळालं 10 सेकंड. पण हा टाइम कोणासाठी, एखादा ऑब्जेक्टला खाली येण्यासाठी किती टाइम लागलाय, तो 10 सेकंड लागले. मला सांगा वर जाण्यासाठी किती टाइम लागेल, तर सेमच टाइम, डिस्टन्स सेम आहे, टाइम पण सेम असेल. मग तुम्हाला माहिती आहे, तर त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, हाऊ लॉंग विल बी द ऑब्जेक्ट टेक्स टू कम बॅक. म्हणजे एखादा फेकल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट वर जाणार, वरून पुढे येणार, परत खाली येणार, म्हणून त्याचा टोटल टाइम हा किती असेल. सो टोटल टाइम म्हणजे कॅपिटल टी हा कसा असणार आहे, ट्वाइस ऑफ टी ना. जाण्यासाठी टाइम, जेवढा टाइम जाण्यासाठी लागेल तेवढाच टाइम कशासाठी, येण्यासाठी लागतो. तुम्हाला माहिती आहे एखादी वस्तूला वर जाण्यासाठी जेवढा टाइम लागतो तेवढाच खाली येण्यासाठी. आपण डायलॉग मारतो, ठीक आहे. सो बोला इथे काय टी ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, कॅपिटल टी म्हणजे हा टोटल टाइम झाला. 2 इंटू टी ची व्हॅल्यू किती 10, 10च्या डबल किती होणार 2 इंटू 10 किती होणार 20 सेकंड्स. सो आपण असं बोलू शकतो खाली की काय मिळालं, की हाऊ लॉंग विल बी द ऑब्जेक्ट टेक द कम बॅक टू द अर्थ, किती वेळ लागला. सो ऑब्जेक्ट टेक द कम बॅक टू द अर्थ किती मिळालं इन 20 सेकंड्स, इन किच्यामध्ये आला 20 सेकंड्स. आणि याच्यानंतर अजून एक काय म्हणू शकतो आपण, की काय म्हणू शकतो बघा, व्हॉट इज द काय दिलं, द इनिशियल व्हेलोसिटी. द इनिशियल व्हेलोसिटी इज किती मिळाली, इनिशियल व्हेलोसिटी 100 मीटर पर सेकंड. दोन्ही ऑप्शन सांगितले मी तुम्हाला, दोन्ही आन्सर सांगितलं. पहिलाच आन्सर काय लिहू शकतो आपण, द इनिशियल व्हेलोसिटी इज किती मिळाली, इनिशियल व्हेलोसिटी फर्स्ट काय लिहू शकतो आपण, इनिशियल काय व्हेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट किती मिळाली, इनिशियल व्हेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज किती मिळाली, सो 100 मीटर पर सेकंड. आणि याच्यानंतर सेकंड मध्ये काय लिहिलं आपण, बोला सेकंड मध्ये काय लिहिणार आपण. सो द ऑब्जेक्ट ऑब्जेक्टला किती वेळ लागला, द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ इन कशामध्ये मिळाला किती, इन 20 सेकंड्स.
सो आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे, प्रॉब्लेम नंबर ए. हा प्रॉब्लेम पण आपण फ्री फॉल वरती आहे, पाहू शकतो आपण. काय काय दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन पहिल्यांदा आपण पाहून घेऊया. काय दिलेलं आहे, अ बॉल फॉल्स ऑफ द टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. एस म्हणजे काय येते बघा, एस म्हणजे ना काही सेकंड असतो. ओके, सेकंड, एस म्हणजे सेकंड. 1 सेकंड मध्ये तो खाली येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक टेबल आहे, ओके, टू बी कन्सिडर करा, आणि या टेबलवरती एक बॉल आहे. ठीक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे काय टेबलवरती काय घेतलं आपण, बॉल घेतलेला आहे. आणि हा टेबलवरती बॉल आहे आणि तो कशावरती जाताना दिसेल आपल्याला, ग्राउंडवरती. किती वेळ लागला त्याला खाली जाण्यासाठी, सो त्याला टाइम लागला 1 सेकंड. 1 सेकंड मध्ये तो खाली आला. सो गिवन मध्ये काय लिहिणार मग मला सांगा. सो गिवन मध्ये लिहिणार टाइम. सो टी इज इक्वल्स टू किती मिळाला, 1 सेकंड. अजून पुढे काय दिलेलं आहे, ॲज्युमिंग द जी ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. जी इज किती, एक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑलरेडी दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये तुम्हाला. ठीक आहे, टाइम दिलेला आहे तुम्हाला आणि काय दिलेलं आहे, एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे. काय विचारलंय आपल्याला क्वेश्चन मध्ये, विचारलंय इट्स द स्पीड ऑन द रिचिंग द ग्राउंड. म्हणजे हा बॉल जर वरून खाली असेल त्याचा स्पीड किती असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, हे डाऊनवर्ड मोशन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. टू फाइंड मध्ये काय विचारलंय, टू फाइंड द स्पीड. आपल्याला स्पीड ऑफ बॉल, त्या बॉलचं स्पीड विचारलेलं आहे. स्पीड ऑफ बॉल किती आपला v आहे. दुसरी गोष्ट अजून काही विचारलेलं आहे बघा, अँड द हाईट ऑफ द टेबल. आणि काय विचारलं आपल्याला, तो तुम्हाला विचारलं हाईट ऑफ टेबल. त्या टेबलची हाईट विचारलेली आहे, एच किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, एस. हे विचारलेलं आहे. मला सांगा काय येईल क्वेश्चन मध्ये, गिवन झालं, टू फाइंड झाला, याच्यानंतर काय येईल मला माहिती आहे, फॉर्म्युला येईल. कोणता फॉर्म्युला यूज होणार बघा, पहिल्या फॉर्म्युला आपण यूज करू शकतो का, v इज इक्वल्स टू यू प्लस एटी. करू शकतो पहिला फॉर्म्युला. बघा का बरं, का नाही करू शकतो. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे v इज इक्वल्स टू यू प्लस एटी. का बरं यूज करू शकतो, कारण का याचं कारण आहे का, आपल्याला v काढायचं ना, v काढायचं, ए दिलेलं आहे, ए ला जी म्हणतो आणि आपल्याला टी पण दिलेला आहे. या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, तर टी दिलेला आहे आणि जी पण दिलेला आहे. या दोन्ही गोष्टी दिलेल्या असेल तर आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो. मग आता बघा, फॉर्म्युला नंतर आपण काय केलं रे, सो आपण कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये काय पाहू शकतो, v इज इक्वल्स टू काय लिहितो, यू प्लस एटी. ए ला काय म्हणतो आपण, जी, आणि काय टी. डाऊनवर्ड मोशन आहे म्हणून ए ची व्हॅल्यू, डाऊनवर्ड मोशनसाठी ए ची व्हॅल्यू किती असते, प्लस ऑफ जी असते. सो इनिशियल व्हेलोसिटी किती असेल मला सांगा, इनिशियल स्टार्टिंगला जर हा इथे आहे, इनिशियल व्हेलोसिटी किती असेल, 0. सो यू ची व्हॅल्यू किती असेल, 0. बघा आता व्हॅल्यू पुटअप करा, देअरफॉर v इज इक्वल्स टू यू ची व्हॅल्यू 0 प्लस जी ची व्हॅल्यू किती आहे, 10, आणि टी ची व्हॅल्यू किती आहे, 1. मला सांगा 10 इंटू 1 किती होतात, 0 प्लस 10 म्हणजे 10. 10 इंटू 1 इज 10. सो आन्सर किती मिळाला आपल्याला, 10 मीटर पर सेकंड. सो एकदम सिम्पल होता हा क्वेश्चन. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण काय बघूया, सेकंड पाहूया. आता सेकंड मध्ये बघा काय दिलेलं आपल्याला, सेकंड मध्ये काय विचारलेलं आहे, ते विचारलं हाईट ऑफ द टेबल. हाईट काढायची ना, हाईट साठी कुठला फॉर्म्युला आहे, इथं हाईट कशामध्ये, एस म्हणजे हाईट आहे ना, तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. ठीक आहे, सो हाईट हा पण यूज करू शकतो, हा पण यूज करू शकतो, कोणता यूज करू शकतो. तुम्हाला हा यूज करायचा तर हा यूज करू शकतो. ठीक आहे, हाईट साठी एस वाला थर्ड वाला फॉर्म्युला आपण यूज करूया. बोला, डायरेक्टली तुम्हाला हाईट मिळेल. काय यूज करू शकतो, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. चला करा यूज, एस इज इक्वल्स टू, एस म्हणजे एच. बोला एचच काढायचं तुम्हाला, यू ची व्हॅल्यू 0, 0 इंटू टी 0, 1/2 ए ची व्हॅल्यू जी आहे, जी ची व्हॅल्यू किती असणार आहे मला सांगा. सो जी ची व्हॅल्यू किती असणार आहे आपली, 10. ओके, जी ची व्हॅल्यू 10 इंटू टीचा स्क्वेअर. टी ची व्हॅल्यू किती आहे, सो टी ची व्हॅल्यू किती आहे, 1. 1चा स्क्वेअर किती होणार, 1च मिळणार. सो 0 इंटू 1 इंटू 10 इज 10. 0 इंटू 0 प्लस हाफ 10 किती मिळणार आपला, 0 ने ऍडिशन केलं उत्तर तेच मिळतं. मग 10, 1 इंटू 10 इज 10, डिवाइडेड बाय किती मिळालं, 2. 1चा स्क्वेअर 1, 1 इंटू 10 इज किती येईल, 10. सो एच इज इक्वल्स टू किती मिळालं मला सांगा, एच इज इक्वल्स टू 5 डिवाइड बाय 2 किती मिळालं, 5. सॉरी 10 डिवाइड बाय 5 किती मिळणार तुम्हाला, 10 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू किती मिळणार, 5. मग तुम्हाला हाईट किती मिळाली, 5 मीटर. सो 2 आन्सर आपण कॅल्क्युलेट केले. खाली तुम्हाला सेंटेन्स लिहायला लागेल. काय सेंटेन्स लिहिणार सांगा मला, काय सेंटेन्स लिहिणार. तो पहिले सेंटेन्स लिहिणार, द स्पीड ऑफ द बॉल इज किती मिळणार, रिचेस टू द ग्राउंड. द स्पीड ऑफ बॉल ऑन द रिचिंग द ग्राउंड इज किती मिळाला, स्पीड मिळाला 10 मीटर पर सेकंड. अँड द हाईट ऑफ द टेबल इज किती मिळालं, 5 मीटर. असं आपण लिहू शकतो. तर हे 2 सेंटेन्स पण तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. बघा काय क्वेश्चन दिलेलं आपल्याला, द मास अँड वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज 5 kg. तुम्हाला काय दिलेलं आहे, तुम्हाला ना या ठिकाणी ना 5 kg हा मास दिलेला आहे. ओके, पहिल्यांदा तुम्हाला मास दिलेला अँड विचारले, नंतर तुम्हाला वेट दिलेले आहे. वेटची व्हॅल्यू कशामध्ये असते, न्यूटन मध्ये असते.
किती येते 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. ओके, सो बोला रिस्पेक्टिव्हली व्हॉट विल बी देअर द व्हॅल्यूज ऑफ द मून. आता तुम्हाला व्हॅल्यूज ऑफ द मून विचारलेला आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की अर्थ वरती, म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास इन अर्थ वरती, एमई म्हणजे काय, मास ऑफ ऑब्जेक्ट कशामध्ये, ऑन अर्थ. किती आहे अर्थ वरती आहे, ऑन द अर्थ इज किती आहे 5 kg आहे. ओके कळते. आणि वेट किती आहे अर्थ वरती, वेट आहे 49 न्यूटन. न्यूटन मध्ये वेट असतो ना, फोर्स आहे म्हणून. याच्यानंतर तुम्हाला काय विचारले, फाईंड काय विचारले तुम्हाला, व्हॉट विल बी देअर द व्हॅल्यूज ऑन द मून. मून वरती व्हॅल्यू किती असेल, म्हणजे मास ची व्हॅल्यू ऑन अ मून वरती किती आहे, हा पहिला क्वेश्चन आहे. आणि दुसरा काय विचारलंय तुम्हाला की वेटची व्हॅल्यू कशावरती, ऑन मून वरती किती आहे हे विचारले आहे. फॉर्म्युला कोणता यूज होणार तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युला एकच यूज होणार. तुम्हाला मास काढायचं आहे ते मी सांगेल तुम्हाला. वेट किती आहे, वेटचा फॉर्म्युला काय, एम इंटू किती असतो, सो जी असतो. चलो आपण ना कॅल्क्युलेट करूया, कसं करायचं बघा. पहिली गोष्ट, जर आपण काय केलं कॅल्क्युलेशन मध्ये जर आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर काय म्हणू शकता तुम्ही मला सांगा, की हा जो मास आहे ना, मास रिमेन कसं असतो, मास रिमेन्स अनचेंज, मास रिमेन्स कसं असतो, अनचेंज. मास कधी बदलत नाही. म्हणजे तुम्ही जर इथे जी जेवढं वस्तुमान आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल की समजा व्हॉट इज मास, म्हणजे काय आहे, सो काय बोलू शकतो आपण, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स. मग दिलेला अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सबस्टन्स, एखाद्या सबस्टन्स मधला जे मॅटर आहे तो कधी चेंज होईल का, जेवढा मॅटर आहे तेवढाच राहणार. म्हणजे हा बोर्ड आपण कुठे नेला तरी त्याचा जो काय मास आहे, त्याचा जो आकार आहे तो कसा असणार आहे, सेमच असणार, तो कुठे चेंज होणार आहे. सो बोलू शकतो आपण मून वरती नेला तरी तो तेवढाच असणार आहे. मी जेवढा इथे आहे तेवढाच मून वरती असेल. मास रिमेन्स अनचेंज, म्हणून मास ऑफ द अर्थ इज इक्वल्स टू काय ना, मास ऑफ द मून इज इक्वल्स टू किती असणार आहे, इथे 5 kg आहे, तिथे पण किती असेल 5 kg असेल. मास हा अनचेंज असतो म्हणून. सेकंड व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बोला सेकंड व्हॅल्यू कशी येणार. सो तुम्हाला वेट काढायचंय, कशावरती वेट काढायचंय, मून वरती काढायचंय. पण त्याने दिलेलं आहे ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असते, मून वरती ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती असते 1/6 ऑन द अर्थ. म्हणजे अर्थची ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी जर जी आहे डिवायडेड बाय व्हॅल्यू किती असेल 6. बोला मग काय म्हणू शकतो आपण, काय म्हणू शकतो. सो आपण काय म्हणू शकतो बघा, काय काय दिलेलं आपल्याला, वेट इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला, एम इंटू किती मिळाले, एम इंटू किती आपला जी. ओके, एम ची फॉर्म्युला ना, वेट इज इक्वल्स टू एम इंटू जी. सो आपण मगाचपासून जी ची व्हॅल्यू किती अज्युम करत होतो. सो जी ची व्हॅल्यू किती असते 10 मीटर पर किती असते सेकंड स्क्वेअर. अप्रॉक्स घेऊ शकतो आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या, मग 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बोला मग आता येईल ऑन मून वरती काढायचे, मास ऑफ द मून, मास रिमेन्स अनचेंज, म्हणजे तो सेमच असणार, इज इक्वल्स टू किती असणार एम. बोला आणि एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी ऑन कशावरती, मून वरती येईल. बोला एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी मून वरती किती, जी डिवाइड बाय 6. बोला जी ची व्हॅल्यू किती असते, सो जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, जी इज किती असणार आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बोला देअरफॉर वेट ऑन द मून इज इक्वल्स टू एम ची व्हॅल्यू किती आहे 5 मल्टिप्लाय बाय जी ची व्हॅल्यू किती आहे. सो जी ची व्हॅल्यू किती आपण 10 घेतो किंवा 9.8 पण आपण घेऊ शकतो. ठीक आहे, सो आपण एक अप्रॉक्स व्हॅल्यू इथं आपल्याला दिलेली नाहीये, सो 9.8 आपण घेऊया. समजा आपण 9.8 घेतलं. ओके, इथे पण चेंज करतो मी 9.8, मॅक्झिमम ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी 9.8. ओके चलो, डिवायडेड बाय किती येईल, मग तुम्हाला माहिती आहे इथे व्हॅल्यू किती असते g/6, जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8 डिवायडेड बाय किती येईल 6. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो मल्टिप्लिकेशन करू शकता, 9.8 मल्टिप्लाय बाय किती येईल 5, 8 5 जा किती येईल 40, इथे येईल 4. 9 काय म्हणणार आपण, 9 5 जा किती होईल, 9 5 जा 9 5 जा किती होईल 45 ना. मग इथे येईल 45 आणि 4 किती येईल 45 आणि 4 40, इथे काय येईल 9 आफ्टर द 1 डेसिमल पॉईंट किती येईल 49.0. सो आन्सर किती येईल 49.0 म्हणजे 49 डिवाइडेड बाय किती येईल 6. मग 49 आहे डिवाइडेड बाय किती करायचं 6 करायचं. करा बरं, किती नाही 6 ने तुम्हाला जर आपण हे करायला गेलो तर किती होईल 6 6 जा 36, 6 7 जा 6 7 जा किती होईल 6 जा 42, मग 7 जा नंतर किती येईल 8 जा, मग आता 6 8 जा किती येईल 6 8 जा 48 ना. मग आता 6 8 जा इथे किती गेलं आपण, जर आपण बघायला गेलो तर इथे येईल पहिल्यांदा किती येईल 6 8 जा किती मिळालं 48. आता किती राहिलं 1 आफ्टर द डेसिमल पॉईंट, इथे काय घ्यायचं 0. आता 6 1 जा 6, इथे येईल 6, त्याच्यानंतर किती येईल सांगा मला. जर आपण बघायला गेलो तर किती येईल 4, याच्यानंतर आफ्टर द डेसिमल पॉईंट किती येतं 0. मग 6 6 जा किती होणार, इथे आपण येणार 6 6 जा किती येईल 36, 6 6 जा 36, इथे किती येईल 4 रिकरिंग येईल ना 6 6. सो आन्सर किती मिळेल तुम्हाला, आन्सर इज 8.166 किंवा 8.2 पण लिहू शकता तुम्ही. बोला 6 6 किंवा 7 पण लिहू शकता. ही तुम्हाला काय मिळाली वेट मिळाला ऑन द मून.
युनिट कशामध्ये न्यूटन. खाली तुम्हाला सेंटेन्स लिहू